केंद्रात आणि राज्यात हिरो मात्र बारामतीत भाजप झिरो असल्याचं चित्र पाहायला मिळते। बारामतीत पवारांचंच वर्चस्व अजूनही कायम आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। बारामतीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचं डिपॉझिटच आता जप्त झालेलं आहे। केंद्रात आणि राज्यात जरी भारतीय जनता पक्ष हा हिरो पक्ष असला तरी बारामतीत मात्र भारतीय जनता पक्ष झिरो असल्याचं चित्र पाहायला मिळते। बारामतीमध्ये अजूनही पवारांचंच वर्चस्व कायम आहे। केंद्रात जरी भारतीय जनता पक्षाचं सत्ता असली तरी बारामतीमध्ये मात्र पवारांचंच वर्चस्व कायम आहे। भारतीय जनता पक्षाचं बारामतीमध्ये उमेदवारांचं डिपॉझिटच चक्क जप्त झालेलं आहे, कारण बारामतीमध्ये नागरिकांचं पहिलं प्रेम हे नेहमीच पवार राहिलेलं आहे, पवार कुटुंब राहिलेलं आहे आणि तेच चित्र आज पुन्हा एकदा पाहायला मिळते। यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड पंचायत समितीचा निकाल देखील हाती आलाय। भाजप 8, शिवसेना 8 जागांवर विजयी झाल्याची महत्त्वाची माहिती अपडेट समोर येते। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड पंचायत समितीचा निकाल आपण पाहतोय। सोयगाव पंचायत समितीचा निकाल देखील आता हाती आलेला आहे। सोयगाव पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा 3 जागा तर शिवसेनेला 2 जागांवर विजय मिळालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 जागेवर विजय झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। सोयगाव पंचायत समितीचा निकाल आपण पाहिलेला आहे। या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र 1च जागा मिळालेली आहे। पुढे धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल देखील आता समोर येतोय। या ठिकाणी धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला 18 तर शिवसेनेला 15 जागा मिळालेल्या आहेत। 15 जागांवर शिवसेनेला विजय प्राप्त झाले। ठाकरेंची शिवसेना 8 तर राष्ट्रवादी पक्ष 6 जागांवर विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। अपक्ष 4, काँग्रेस 3, समाजवादी पक्ष 1 जागेवर विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल देखील आता हाती आलेला आहे। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।